मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला। दरम्यान या दिवसामध्ये आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या। यासोबतच रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। एका बाजूला आपण पाहतोय राज्यभरामध्ये राज्यातल्या अनेक ठिकाणी हीट वेव्ह येते, मोठ्या प्रमाणात तापमान वाढतंय। मात्र सातपुड्यामध्ये पुन्हा एकदा शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसतंय। रात्री तापमान जवळपास 9 अंश कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 सेल्सियस इतकं खाली आलेलं आहे। दिवसभर उन्हाचे चटके तर रात्री मात्र कडाक्याची थंडी। दिवसा तापमानात वाढ होते, जवळपास 37 अंश सेल्सियस पर्यंत तापमान पोहोचतं आणि रात्री मात्र 9 अंश सेल्सियस पर्यंत तापमान खाली जातं। दरम्यान इतक्या तापमानाच्या फरकामुळे आरोग्यावर परिणाम होण्याचा अंदाजही वर्तवला गेलेला आहे। आता बातमी आहे पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची। पुणेकरांनो, तुम्ही दूषित पाणी पिताय का असा सवाल आम्ही विचारतोय, कारण की जवळपास 138 ठिकाणचं पाणी हे दूषित आढळलेलं आहे, पिण्यास अयोग्य आढळलंय। पुण्यामध्ये एकीकडे जीबीएसचं थैमान सुरू आहे तर दुसरीकडे दूषित पाण्याचं संकट उभं राहिलेलं आहे। सिंहगड रस्ता परिसरामध्ये आतापर्यंत 7000 नमुने तपासण्यात आलेत आणि यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय। महापालिकेच्या आरोग्य विभागानं पाणी पुरवठा विभागाला दूषित नमुने आढळलेल्या भागामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। आणि आता बातमी आहे नोकरदारांसाठी मोठी आणि आनंदाची, कारण आता तुम्हाला ईपीएफओ प्रोफाईल अपडेट करण्याचे नियम बदलण्यात आलेले आहेत। प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आता कोणतीही कागदपत्र लागणार नाहीयेत, मात्र त्यासाठी तुमचा यूएन आधारशी जोडणं मात्र आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुम्ही प्रॉव्हिडंट फंड प्रोफाईलमध्ये नाव, जन्मतारीख, राष्ट्रीयत्व, लिंग, वडिलांचं नाव किंवा आईचं नाव तसंच वैवाहिक माहिती अपडेट करू शकता। अधिकृत वेबसाईट आहे www.epfindindia.gov.in। त्यानंतर यूएन नंबर, पासवर्ड आणि जवळपास कॅप्चा टाकून पोर्टलमध्ये लॉग इन करा। कागदपत्रांशिवाय वैयक्तिक माहिती आता अपडेट करणं यामुळे शक्य होणार आहे। माहितीत बदल करण्यासाठी यूएन आधारशी जोडणं मात्र अनिवार्य असणार आहे। नाव, जन्मतारीख, वैवाहिक स्थितीसह अन्य माहिती तुम्ही बदलू शकता। या सर्व ब्रेकिंग न्यूज नंतर आता आपण पाहूयात राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। अमरनाथमध्ये पालिका शाळेच्या आवारामध्ये अनधिकृत मदरसा सुरू झालेला आहे। 7 दिवसात कारवाई करा, अन्यथा आम्ही मदरसा पाडू असा इशारा अमरनाथ नगरपालिकेनं मनसेने दिलेला आहे। पिंपरीमध्ये कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस शिपायाचा भर रस्त्यात धिंगाणा पाहायला मिळाला। बर्थडे सेलिब्रेशनसाठी एका पोलीस शिपायानं थेट पोलीस स्टेशनच्या दारातच धिंगाणा घातलाय। पोलीस शिपाई प्रवीण पाटीलनं हा प्रताप केलाय। या गोष्टी आता पोलिसांकडूनच होत असतील तर कायदा सुव्यवस्थेचं काय असा सवालही उपस्थित होतोय। अंबरनाथ पूर्व भागामध्ये गॅस गोडाऊन ते नवरेनगर रोड परिसरामध्ये ड्रेनेज चोकअपचा त्रास अनेक दिवसांपासून आहे। सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। अनेकदा तक्रार करूनही या सर्व गोष्टींकडे अंबरनाथ नगर परिषद पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचं समोर आलंय। सोलापुरातल्या वैराग शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नसल्यानं नागरिकांना घरातील कचरा रस्त्यावर टाकावा लागतोय। या संदर्भात नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाहीये। अंधेरीमध्ये टीसी अरेरावी करत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तिकीट नसलेल्या प्रवाशांसोबत टीसी जबरदस्ती करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलेला आहे। तसेच टीसी प्रवाशांवर धावून मारायला जात असल्याचंही प्रवासी सांगतायत।
पुण्यामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम गेल्या 3 दिवसांपासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेली आहे। आतापर्यंत 1000 अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत आणि या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होणार आहे। जळगावातील यावलमध्ये मानकी शिवारामध्ये बिबट्यानं 7 वर्षीय मुलीवर हल्ला केला। तिचा जागीच मृत्यू झाला। यावेळी शेतात काम करणाऱ्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली। दरम्यान बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी आता होतीये। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। प्रशांत कोरटकर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा विरोधकांनी दिला होता आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। प्रशांत कोरटकरवरून विरोधकांना केवळ राजकारण करायचे असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावलाय। कोरटकरवर पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याचं सुद्धा फडणवीसांनी सांगितलंय। पुण्यामध्ये महापालिकेसमोर मनसेनं आंदोलन केलं। पालिकेच्या इमारतीसमोरच क्रिकेट खेळत मनसेचं अनोखं आंदोलन बघायला मिळालं। शहरातील मैदानं खेळण्यासाठी मोकळी करावीत यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। सांगलीतील जत तालुक्यामध्ये विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। पाणीपुरवठा योजनांना मंजुरी द्यावी, शेतकऱ्यांसाठी माणेरगा कक्ष स्थापन करण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करण्यात आली। केसाच्या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वाहन चोरी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे। त्याच्या संदर्भात 6 गुन्हे उघडकीस आलेत। यासोबतच त्याचा साथीदार त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। ऑनलाईन जुगार खेळणं नंदुरबार जिल्ह्यातील अनेक तरुणांना महागात पडलंय। विदेशी ॲपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना लाखोंचा गंडा घालण्यात आला। मात्र या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये अद्यापही कोणतीही तक्रार दाखल नाहीये। सामाजिक कार्यकर्ते राकेश पावरा यांनी ही बाब उघडकीस आणली आहे। दौंडच्या यवतमधील चव्हाण कुटुंबावर हल्ला करणाऱ्या चड्डी बनियन गँगला पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेलं आहे। या 4ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। या हल्ल्यामध्ये चव्हाण कुटुंबियातील सर्वजण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला। 4ही आरोपी उत्तर प्रदेशचे असून हल्ल्याच्या हेतूबाबत पोलीस तपास करतायत। डोंबिवली एमआयडीसी कंपनीमध्ये महिलेला मारहाण प्रकरणी आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात। महिलेला मारहाण करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरसह त्याच्या मुकादमाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। रणजित आगवले आणि विजय बेंडल अशी आरोपींची नावे आहेत। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासलेला आहे। त्यानं 3री आणि 5वीच्या विद्यार्थिनींसोबत लैंगिक चाळे केलेले आहेत। पीडित मुलींच्या आईच्या तक्रारीनंतर लाहेरी पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केलेली आहे। रवींद्र गव्हारे असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे। राज्यांमध्ये चिमुरड्यांवर होणारे अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार झाला चिमुरड्यांवर त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यात सुद्धा आता बदलापूर कांड घडलेले। शाळेतील 52 वर्षाच्या सेवकानं 10 वर्षांच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। सापसिंग मुन्नालाल मच्छल असं या नराधमाचं नाव असून पोलिसांकडून या आरोपीला आता बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे। एक 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यावर लैंगिक छळ झालाय या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती आणि ज्याने छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये कुणाचा काय रोल आहे हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी आपल्यासोबत जोड कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 जोडले गेलेले आहेत। नांदेडमधला अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेल्या शाळेतच हैवान होता, मात्र प्रशासनाला याबाबत कळलं कसं नाही। तर नांदेड जिल्ह्यामध्ये बदलापूर कांड झाल्याची धक्कादायक बातमी आपण पाहतोय।
एका 10 वर्षीय मुलाचा लैंगिक छळ या 52 वर्षीय सेवकानं केलेला आहे। त्यामुळे शाळेमध्ये सुद्धा आता मुलं असुरक्षित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे। राज्यभरामध्ये चिमुकल्यांवर होणारे अत्याचार अजूनही थांबलेले नाहीयेत। शाळेमध्ये हा हैवान काम करत होता, मात्र प्रशासन मात्र ढिम्म होतं। त्याच्यावर कोणतीही कारवाई अद्याप का झाली नाही असा संतापही व्यक्त होतोय। नांदेड जिल्ह्यातले धक्कादायक प्रकरण समोर आले। एका 10 वर्षीय मुलावर या नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेले। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण बातचीत करूया। संजय, गेली अनेक वर्ष हा व्यक्ती या शाळेमध्ये काम करत होता। अनेक मुलांचा छळ झालेला असू शकतो, मात्र शाळेच्या प्रशासनानं काहीच कारवाई कशी केली नाही? नांदेडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नांदेड शहरातील नामवंत असलेली ज्ञानमाता या शाळेतील हा प्रकार आहे। जवळपास अनेक वर्षापासून हा सेवक, ज्याचं नाव आहे तापसिंग मुन्नालाल मच्छल, या सेवकाने 10 वर्षे मुलावर अतिप्रसंग केला, लैंगिक छळ केला आणि असे अनेक प्रकार देखील त्याने यापूर्वी केल्याचं देखील सध्या तरी समोर माहिती येत आहे। आईवडिलांच्या तक्रारीनंतर विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये या सेवकावर लैंगिक अत्याचार या गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जी, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्याला अटक करण्यात आलेली आहे, मात्र अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सातत्यानं समाजाकडनं होत असते। आणि आता बातमी आहे बीडमध्ये सुरू असलेल्या गुंडागिरी संदर्भातली। आता मुंडेंनंतर धसांच्या कार्यकर्त्यांचेही कारनामे समोर येत आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्या भाईनं अनेकांना अमानुष मारहाण केल्याचं समोर आलंय, मात्र आता त्यानं मुक्या प्राण्यांना सुद्धा सोडलं नसल्याचं दिसून येत आहे। आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी आपण ही सविस्तर माहिती पाहूया। सतीश भोसलेनं 1 नाही 2 नाही तर हजारो मुक्या प्राण्यांची कत्तल केल्याचं समोर आलंय। हरिण, काळवीट, ससे आणि मोरांचा त्यानं जीव घेतलेला आहे, कत्तल केलेली आहे। प्राण्यांची कत्तल करणाऱ्या या भोसलेकडे वनविभाग आणि पोलिसांनी मात्र दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। दरम्यान सतीश भोसलेनं कुठं आणि किती प्राण्यांची कत्तल केलेली हे आपण पाहूयात। सतीश उर्फ खोक्या भोसलेकडनं हजारो प्राण्यांची कत्तल झालेली आहे। आष्टी, शिरूर आणि पाटोदा परिसरामध्ये 200हून अधिक हरणांची शिकार त्यानं केलेली आहे। आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये 200हून अधिक सशांची कत्तल त्यानं केली आहे। तर सतीश भोसलेने आतापर्यंत 200 काळविटांचा जीव घेतलाय। खोक्याबाईला मोरांच्या शिकारीचाही शॉक असून 50हून अधिक मोरांची कत्तल त्यानं केलेली आहे। तारखेला ते हरणं धरायची जाळी लावली होती, मी संडासला गेलो होतो त्यावेळेस ती जशी पारची होती ते आली म्हणलं कमून लावली जाळी, तर त्यांनी म्हणले तुला काय करायची, तू कोणी विचारणार? म्हणलं मी मोबाईलची शूटिंग करीन, मी वनरक्षक करा, मी कळीन पोलीस लोकायला, पण मारहाण करीनच का, पण परत पुन्हा येईन दुसरे लोक बोलून घेऊन 2 गाड्या घेऊन इतकं मरणाचं मारलं त्याने आम्हाला, इतकं बिनसूत केलं। आणि त्याने ते एक हरण धरलेलं होतं ते पण घेऊन गेले। दिलीपचे दात पडले, पोट तुटला आहे आणि दवाखान्यात असताना एखादा पोलीसवाला तिथं आला नाही। SP ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलं आहे। याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे। खडेसाहेब जर 8 दिवसाला पावसाळ्यात सोनं त्याच्या मंडळी आणतात, बायका आणतात, त्याच्यामुळं त्याला काही पैशाची कमी नाही। आणि त्याला काहीच तसं तो इंडिओरमध्ये फिरतोय म्हणजे कशावर फिरतोय ह्याचं कारण फक्त चोऱ्या, लपाट्या आणि हे असे सुद्धा। आका म्हणजे सूर्यधस, आका काय झाकून राहत नाही। आता ते 100% सूर्यधसनी करायला लावलेलं आहे। दरम्यान बीडमध्ये अजून असे किती गुंड आहेत आणि त्यांचा हा माज प्रशासन नक्की कधी उतरवणार असा प्रश्न सर्वसामान्य विचारतात। यानंतर आपण राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात।
शासकीय आश्रमशाळेमध्ये समग्र शिक्षा या धर्तीवर शासकीय आश्रमशाळेसाठी शिक्षक भरती करण्यात येते. संगणक, क्रीडा आणि कला या विषयांच्या एकूण 1,500 पदांसाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी शासनाकडून 81 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली आहे. मध्य रेल्वेनं होळीच्या उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहून 34 होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांच्या सोयीसाठी दादर, रत्नागिरी आणि दौंड, कलबुर्गी दरम्यान ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या ट्रेन जनरल तिकिटांच्या असल्याने प्रवाशांचा फायदा होणार आहे. पुण्यात मेट्रो प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. 3 वर्षांमध्ये मेट्रोच्या 33 किलोमीटर विस्तार झाला असून येत्या काही वर्षात 5 नव्या मार्गिकांचं उद्दिष्ट महामेट्रोनं निश्चित केलेलं आहे. सध्या दैनंदिन 1,60,000 प्रवासी मेट्रोचा वापर करतायत. त्यातून 93 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त होत आहे. 297 परदेशी नागरिकांना पुण्यामध्ये भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या 325 पैकी 297 पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अफगाणिस्तानी अल्पसंख्याक नागरिकांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. आणि आता विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहूयात. दरवर्षी 15 एप्रिलपर्यंत आटोपणाऱ्या 1ली ते 9वी पर्यंतच्या परीक्षा यंदा मात्र 25 एप्रिलपर्यंत लांबणार आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पालक आणि शिक्षकांचं नियोजन कोलमडणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षेसंदर्भात एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग अभ्यासासाठी व्हावा, यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान परीक्षांचं नियोजन कसं असणार आहे पाहूयात. तर 1ली ते 9वीची परीक्षा एकाच वेळी होईल. अंतिम परीक्षा 8 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान होईल. 1 मे रोजी निकाल जाहीर होणार आणि 2 मे पासून शाळांना सुट्टी लागणार. मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांचा विरोध आहे आणि पालकही अस्वस्थ असल्याचं दिसतंय. काल नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. 12वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर सापडल्या. कुठं घडला हा प्रकार जाणून घेऊयात बातमी 60 सेकंदात. 12वीच्या उत्तरपत्रिका आढळल्यानं खळबळ माजली. नवी मुंबईतल्या कामोठ्यात हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. मात्र काही सजग नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हे पेपर जमा करून थेट पोलीस स्टेशनला जमा केले. पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास केल्यानंतर अजब माहिती समोर आली. हे पेपर खारमधील एका परीक्षा केंद्रातील असून तपासणीसाठी एक शिक्षक हे पेपर दुचाकीनं घेऊन जात असताना त्यांच्या गाडीवरून हे पेपर खाली पडले. मात्र वेळीच मनसे कार्यकर्त्याला ही बाब लक्षात आली आणि त्यांनी या सर्व उत्तरपत्रिका कामोठे पोलीस ठाण्यामध्ये जमा केल्या. त्यामुळे पुढचा अनर्थ टळलाय. आमच्या कॉलेजमधून शिक्षक मॉडरेटरकडे जात होते पेपर देण्यासाठी, 25चा गट्टा देण्यासाठी, आणि ते थोडंसं म्हणजे गाडी हे झाल्यामुळे गाडीवरून पडले. तर त्यांच्या लक्षात आलं नाही, पण ते काही कालावधीमध्ये एका सुज्ञान पालकाने आणून पोलीस स्टेशनला जमा केली. शिक्षकाकडून अनावधानानं हे घडलं असलं तरी याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे, कारण शेवटी प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे.